जय रघुवीर समर्थ श्रीमता दासबोध दशक 9 गुणरूप नाम समास 6 गुणरूप निरूपण नाम श्रीराम समर्थ आकाश जैसे निराकार तैसे ब्रह्माचा विचार तेथे वायूचा विकार तैसी मूळ माया। श्री समर्थाने दशक 9 ज्याचं नाव आहे गुणरूप नाम आणि त्यामधील समास 6 गुणरूप निरूपण नाम या समासाचं निरूपण समर्थ आपल्याला आज देत आहेत। या समासामध्ये समर्थांनी अधिक आपल्याला या जगताबद्दल या ब्रह्मांडाबद्दल माहिती दिलेली आहे। म्हणून समर्थ म्हणतात आहे आकाश जैसे निराकार तैसा ब्रह्माचा विचार तेथे वायूचा विकार तैसी मूळ माया। आकाश जसे निराकार आहे तसंच ते ब्रह्म कसं आहे निराकार आहे। आकाशात वायूचा विकार उत्पन्न होतो तशी ब्रह्माच्या ठिकाणी स्फुरण रूपाने मूळ माया ही उत्पन्न होते। मग समर्थ म्हणतात हे दासबोधी असे बोलिले आकाश जैसे निराकार तैसे ब्रह्माचा विचार तेथे वायूचा विकार तैसी मूळ माया। हे कुठं सांगितले आहे? हे दासबोधी असे बोलिले ज्ञान दशकी प्रांजळ केले मूळ मायेत दाखविले पंचभूतिक। दासबोधाच्या 8व्या ज्ञानदशक नावाच्या दशकामध्ये मूळ मायेत समर्थांनी पंचमहाभूत कशी सूक्ष्म रूपाने असतात हे आपल्याला स्पष्टपणे वर्णन केलेलं आहे। मग श्री समर्थांनी आकाश जैसे निराकार, आकाश जसं निराकार आहे, निराकार म्हणजे त्याला आकार नाही, आकाश जैसे निराकार परंतु या आकाशाप्रमाणे ब्रह्म हे सुद्धा काय आहे निराकार आहे। आकाश निराकार आहे आणि ब्रह्म ही निराकार आहे। ब्रह्माचा विचार तैसा त्याप्रमाणे ब्रह्माचा विचार आहे। तेथे वायूचा विकार तैसी मूळ माया। आकाशामध्ये ज्याप्रमाणे वायूचा संचार झाला त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये मूळ मायेचा संचार झालेला आहे। मूळ माया वायू स्वरूप आहे। आकाशामध्ये वायू दिसतो का? तर नाही दिसत। वायू अदृश्य आहे तसा ब्रह्मामध्ये मूळ माया हा वायू स्वरूप आहे, तीही दृष्टीस पडत नाही। म्हणून समर्थ म्हणतात की ही गोष्ट मी तुम्हाला दासबोधामध्ये त्याचा विचार मांडणार आहे। हे दासबोधी बोलिले ज्ञानदशकी प्रांजळ केले, ज्ञानदशकी प्रांजळ केले। ज्ञानदशकामध्ये याचा विचार मी स्पष्टपणे आपल्याला सांगितलेला आहे। मूळ मायेत दाखविले पंचभूतिक। या मूळ मायेमध्ये 5ही भूत आलेली आहेत। म्हणजे आकाशामध्ये वायू आणि वायू बरोबर इतर सगळी पंचमहाभूत त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये मूळ माया आणि मूळ मायेमध्ये पंचमहाभूत म्हणजे आप, तेज, वायू, आकाश आणि पृथ्वी ही सगळी 5ही पंचमहाभूत मूळ मायेमध्ये आलेली आहेत। म्हणून समर्थ पुढे बोलतात आहे तेथे जाणीव तो सत्वगुण मध्य तो रजगुण नेनी व तमगुण जाणीजे श्रुती। तेने जाणीवत सत्वगुण। आता श्री समर्थांनी ते अतिशय सोप्या शब्दात सांगितलेलं आहे। जाणीव, जाणीव म्हणजे काय होतं? जाणीव याला सत्वगुण असं आपण म्हटलेलं आहे। जाणीव म्हणजे सत्वगुण असं समर्थ म्हणतात आहे। म्हणून म्हटलंय तेथे जाणीव तो सत्वगुण, तेथे जाणीव तो सत्वगुण मध्ये तो रजगुण नेनी व तमोगुण जाणीजे श्रुती। श्री समर्थांनी त्रिगुणांचा विचार येथे मांडलेला आहे। त्रिगुणांमध्ये कुठल्या गोष्टी येतात? तर रज, तम आणि सत्व। पण त्याचा क्रम मुळामध्ये इथे समर्थ लावताना पहिले सत्वगुण म्हणतात आहे, त्याला जाणीव म्हटलेला आहे। सत्वगुण म्हणजे जाणीव आहे हो। मध्यभागी रजगुण आहे। रजगुण म्हणजे काही भाग जाणीवेचा आणि सत्वगुणाचा म्हणजे सत्वगुणाचा घेतो आहे, काही भाग नेणिवेचा घेतो आहे। म्हणजे दोन्हींचा काही भाग जाणीवेचा, काही भाग नेणिवेचा घेतो आहे। आणि जाणीव आणि नेणीव यांच्या मिश्रणाने तयार झालेला कोण आहे? रजगुण आहे। आणि पूर्णपणे नेणिवाने ग्रासलेला जो आहे तो तमोगुण आहे। म्हणून समर्थ पुढच्या ओळीत म्हणतात आहे म्हणाल तेथे कैची जाणीव। काय म्हणतात आहे समर्थ? तेथे जाणीव हा सत्वगुण आणि जाणीव नेणीव मिश्रित कोण आहे? रजगुण। आणि नेणीव फक्त नेणीव ज्याच्याकडे आहे तो तमगुण आहे। हे श्रोत्यांनी पहिलं समजून घ्यावं आणि त्यानंतर पुढे समर्थ म्हणतात
म्हणाल तेथे कैचे जाणीव, तरी ऐका याचा अभिप्राव, पिंडी महाकारण देही सर्व साक्षिणी अवस्था. आता तेथे जाणीव कशा प्रकारे आहे असं म्हणाल तर त्याचा अभिप्राय ऐका. पिंडाचा चौथा महाकारण देह म्हणजे सर्व साक्षिणी तुरिया अवस्था आहे. आता समर्थांनी ती 4 आपल्याला त्याच्या अवस्था दिलेल्या आहे. श्री समर्थांनी आता त्रिगुणांचा विचार इथे मांडलेला आहे. आता त्रिगुणांमध्ये कोणत्या गोष्टी येतात तर रज, तम आणि सत्वगुण. याचा क्रम मुळामध्ये समर्थांना इथे लावताना पहिलं सत्वगुण लावला आहे. आता आपण ते बघितलं. म्हणाल तेथे कैची जाणीव, तिथे जाणीव कशी म्हणाल, तरी ऐका त्याचा अभिप्राव, पिंडी महाकारण देही सर्व साक्षिणी अवस्था. देहाच्या दृष्टीने आम्ही विचार केला तर पिंडाचे देह मानले जातात. स्थूळ, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. महाकारण देह हा तुर्येप्रमाणे आहे, त्यामध्ये जाणीवच आहे फक्त. आणि तुर्येच्या पलीकडे गेल्यानंतर आपण परब्रह्मापर्यंत पोहोचतो. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, पिंडी महाकारण देही सर्व साक्षिणी अवस्था. सर्व साक्षिणी तिला म्हटलेला आहे मूळ माया. आणि पुढे त्याचं समर्थांनी दिलेलं आहे, महाकारण देही सर्व. महाकारण देही सर्व साक्षिणी अवस्था. महाकारण देह साचे. पुढे समर्थांनी त्याचं वर्णन दिलेलं आहे, देह महाकारण साचे. आता समर्थ म्हणतात, म्हणाल तेथे कैची जाणीव, तेथे जाणीव कशा प्रकारे आहे असं जर म्हणाल तर त्याचा अभिप्राय आता समर्थांनी दिलेला आहे. तसंच समर्थ म्हणतात, तैसी म्हणाल तेथे कैची जाणीव, तरी ऐका याचा अभिप्राय, तैसी मूळ प्रकृती ते ब्रह्मांडीचे, देह महाकारण साचे, म्हणून तेथे जाणीवेचे अधिष्ठान आले. महाकारण देह साचे म्हणून तेथे जाणीवेचे अधिष्ठान आले. तैसे मूळ प्रकृती ब्रह्मांडाची. तसा ब्रह्मांडाचा जर आम्ही विचार केला तर ब्रह्मांडामध्ये मूळ प्रकृती आलेली आहे. मूळ प्रकृतीमध्ये फक्त जाणीव आहे, देहामध्ये सर्व साक्षिणी आहे. ब्रह्मांडामध्ये मूळ प्रकृती आहे आणि तिकडेही जाणीव आहे, इकडेही जाणीव आहे. दोन्ही ठिकाणी जाणीवही आहे, पण त्या सुप्त रूपात आहेत, गुप्त रूपात आहेत. म्हणून पुढे म्हटलंय, असो मूळ माये भितरी, गुप्त त्रिगुण वास करी, स्पष्ट होती संधी चतुरी, जाणावी गुणक्षोभिनी. असो आता मूळ मायेतच त्रिगुण गुप्तपणे वास करतात आहे. असो मूळ माये भितरी गुप्त त्रिगुण वास करी. जे गुप्त त्रिगुण आहे ते मूळ मायेमध्ये गुप्तपणे वास करतात आहे. स्पष्ट होती संधी चतुरी, जाणावी गुणक्षोभिनी. मग समर्थ म्हणतात, योग्य संधी मिळताच ते स्पष्ट होतात. तीच गुणक्षोभिनी तुर्यावस्था आहे. शहाण्या लोकांनी जाणलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की प्रकृती आता ब्रह्मांडामध्ये जर ब्रह्मांडाचा जर आम्ही विचार केला तर ब्रह्मांडामध्ये मूळ प्रकृती आली आहे आणि मूळ प्रकृतीमध्ये फक्त जाणीव आहे आणि देहामध्ये सर्व साक्षिणी आहे. म्हणून म्हटले, तिकडेही जाणीव आहे, इकडेही जाणीव आहे. दोन्ही ठिकाणी जाणीवही आहे, पण ती सुप्त रूपात आहे, गुप्त रूपात आहे. म्हणून पुढे म्हटलंय, असो मूळ माये भितरी गुप्त त्रिगुण वास करी, स्पष्ट होती संधी चतुरी, जाणावी गुणक्षोभिनी. आम्हाला गुणक्षोभिनी समजली पाहिजे. जर जिथे गुणांचा संचार होतो ती गुणक्षोभिनी हो. आता गुणक्षोभिनी म्हणजे काही वेगळं नाही तर जिथे गुणांचा संचार होतो ती आहे गुणक्षोभिनी. गुणच तिथे प्रगट होतात आहे, ते सुप्त रूपात आहेत. मूळ मायेमध्ये गुण हे सुप्त रूपात आहेत, ते गुप्त रूपात आहेत, ते प्रगट झालेले नाही आहेत. ते फक्त जाणीव आहे शिल्लक. त्या जाणीवेमध्ये समर्थ म्हणतात, गुप्त त्रिगुण वास करी. त्रिगुण म्हणजे कोण? रज, तम आणि सत्व. हे तीनही त्या मायेमध्ये. याचा अर्थ मूळ प्रकृतीमध्ये सगळेच्या सगळे एकत्र आहेत. रज, तम आणि सत्व. जसं आता आपण म्हणतो दूधच घ्या, दुधामध्ये तूपही आहे, दुधामध्ये लोणीही आहे आणि दुधामध्ये ताकही आहे. पण दुधामध्ये आम्हाला हे काहीही दिसत नाही. तूप दिसतं का हो? नाही दिसत. तूपही दिसत नाही, लोणीही दिसत नाही आणि ताकही दिसत नाही. मग तरी सुद्धा दुधातूनच हे पदार्थ निर्माण झाले की नाही?
त्याप्रमाणे मूळ प्रकृतीतून म्हणजे मूळ मायेतून रज तम आणि सत्व हे गुण निर्माण झालेले आहेत. म्हणून पुढे समर्थ देतात आहे, जैसा तृणाचा पोटराकळा, जैसा तृणाचा पोटराकळा पुढे उकलो न होय मोकळा, तैसे मूळ माया आवळया गुणा प्रसावली. जसं समर्थ म्हणतात, उदाहरण समर्थ इथं दिलेलं आहे, जसं गवताचं कणीस म्हणजे तृण, जैसा तृणाचा पोटराकळा म्हणजे ज्याप्रमाणे तृण म्हणजे गवत, गवताच्या पोटी कणीस जन्माला आले, गवताचं कणीस पुढे उकलून मोकळे होते, तशीच मूळमाया ही अनायासे गुणांना जन्म देते झाली. म्हणजे ज्याप्रमाणे तृण म्हणजे गवताच्या पोटी कणीस जन्माला येते, परंतु ते कणीस जेव्हा ते सगळ्या पानांमध्ये दबलेले असते, प्रगट नसते, त्यावेळेस ते दिसत पण नाही हो. पण जेव्हा ते तृण तो धांडा हळूहळू तो वाढत जातो आणि हळूहळू त्याच्या बाजूला असलेल्या सगळ्या त्या पानांच्या विळख्यातून तो कणीस हळूहळू बाहेर पडते, त्याप्रमाणे त्या मूळ प्रकृतीतून म्हणजेच मूळ मायेतून हळूहळू ही गुणक्षोभिनी बाहेर पडते. आणि गुणक्षोभिनी म्हणजे कोणते गुण, तर रज, तम आणि सत्वगुण या तीनही गुणांचा संचय. आता या त्रिगुणातून पुढे काय निर्माण झालेले आहे समर्थ पुढे सांगतात आहे, मूळ माया वायो स्वरूप. आता त्रिगुणातून समर्थ म्हणतात, जसं गवतामधून कणीस येतो तसं समर्थ म्हणतात आता त्रिगुण जन्माला आले. आता हे कसं आले, कसे आले त्रिगुण आले, पण त्रिगुणातून काय झालं, विकार, गुणरूपी विकार उत्पन्न झाला मायेच्या ठिकाणी सूक्ष्म रूपाने, तिलाच गुणक्षोभिनी म्हणतात. आणि आता पुढे सांगितले मूळ माया वायो स्वरूप. आता समर्थ म्हणतात की या तीनही गुणांचा संचय आता झालेला आहे, संचय झाला. आणि आता त्या त्रिगुणातून पुढे काय निर्माण झालं, तर मूळ माया वायो स्वरूप. मूळ माया जी आहे ती कशी आहे, वायो स्वरूप आहे, एक गुणक्षोभिनीचे रूप. आता त्याच्यानंतर जन्माला आली ती कोण आहे, गुणक्षोभिनी आहे. मूळ माया वायो स्वरूप एक गुणक्षोभिनीचे रूप, गुणविकार होताची अल्प गुणक्षोभिनी बोलीजे. मग गुणक्षोभिनी पासून जाणीव म्हणजे सत्वगुण, मध्यस्थ म्हणजे जाणीव नेणीव मिश्रित रजगुण आणि नेणीव म्हणजे तमगुण सांगितलेला आहे. आता नीट श्रवण करा. सत्वगुण म्हणजे सत्वगुण समर्थाने पहिला दिलाय तो जाणीव म्हणजे सत्वगुण, मध्यस्थ म्हणजे जाणीव नेणीव, जाणीव हे आहे, नेणीव आहे तो आहे रजगुण, आणि फक्त नेणीव आहे तो आहे तमगुण. यांच्या मिश्रणाने विश्व निर्माण करण्याची क्रिया नैसर्गिकपणे चालते. तेथे गुणांच्या ठिकाणी सर्वप्रथम ओंकारमय 3.5 मंत्रांचा शब्दध्वनी उत्पन्न झाला म्हणून समर्थ देतात आहे. इथे पुढे जाणीव, मध्यस्थ नेणीव, मिश्रित चालीला स्वभाव, तेथे मातृकास ठाव शब्द झाला. आणि त्याच्या आधी समर्थाने दिलेला आहे की समर्थ म्हणतात आहे की मूळ माया वायो स्वरूप. मूळ माया ही कशी आहे, वायो स्वरूप असते. आणि आता गुणक्षोभिनी मायेचे रूप ऐका. गुणक्षोभिनी मायेचे रूप कसं आहे, मूळ मायेच्या ठिकाणी सूक्ष्म रूपाने गुणरूपी विकार उत्पन्न झाला आणि तिलाच गुणक्षोभिनी म्हणतात. आणि त्यानंतर आता पुढे रजगुण, तमो, सत्वगुण निर्माण झाला आणि त्याच्यातून ओंकारमय 3.5 मंत्रांचा शब्दध्वनी निर्माण झाला. गुणविकार होताची अल्प गुणक्षोभिनी बोलीजे. मूळ माया स्वरूप एक गुणक्षोभिनीचे रूप, गुणविकार होताची अल्प गुणक्षोभिनी बोलीजे. त्या मूळ मायेतून म्हणजे त्या वायो स्वरूपामध्ये असा अल्प संचार त्या गुणांचा झाला आणि म्हणून त्याला त्याच मायेला मूळ मायेला गुणमाया असं नामकरण झालं. आणि ते नामकरण पुढे समर्थ म्हणतात आहे, पुढे जाणीव, मध्यस्थ नेणीव, मिश्रित चालीला स्वभाव, तेथे मातृकास ठाव शब्द झाला. मिश्रित चालीला स्वभाव, तिथे मातृकास ठाव शब्द झाला. जाणीव, मध्यस्थ म्हणजे आता जाणीव नेणीव यांचा आता मिश्रण झालेला आहे, काला झालेला आहे, ज्याला आपण मिश्रण म्हणतो, काला म्हणतो, जाणीव नेणीव. तो शब्द गुण आकाशीचा. आता यामध्ये एक शब्द निर्माण झाला, कोणता हो, तो शब्द समर्थ म्हणतात तेथे मातृकास ठाव शब्द झाला. कोणता शब्द झाला,
आता समर्थांनी सांगितलेलं आहे की म्हणून जो शब्द जन्माला आला तो शब्द ऐसा अभिप्राव, आकाश, तो शब्द गुण आकाशीचा. आता यामध्ये एक शब्द निर्माण झाला, तो शब्द ओंकार असा आहे. कोण आहे? ओंकार. म्हणून समर्थ म्हणतात तो शब्द गुण आकाशीचा, ऐसा अभिप्राव येथीचा. तो शब्द गुण आकाशीचा म्हणून जो शब्द जन्माला आला तो शब्द ऐसा अभिप्राव येथीचा, शब्देची वेदशास्त्रांचा आकार झाला. म्हणजे या गुणक्षोभिनीमध्ये ओंकार हा शब्द जन्माला आला. अ, उ आणि म या त्रिवेणी संगमातून पुढे वेदांचा विस्तार झाला. अर्थात ही सगळी माया जन्माला आली म्हणजे शब्दरूप प्रकट झालं. ते वेदांच्या स्वरूपात प्रकट झालं. पण वेदांचा पहिला शब्द कोणता आला? तर ओंकार असा आला, ज्यामध्ये अ, उ आणि म आणि अर्धाक्षर अशा प्रकारे जन्माला आले. आणि पुढे समर्थांनी दिलेला आहे तो शब्द गुण आकाशीचा, ऐसा अभिप्राव येथीचा, शब्देची वेदशास्त्रांचा आकार झाला. शब्द समर्थ म्हणतात आहे शब्द हा आकाशाचा गुण असल्याने अर्थातच आकाश झाले. आणि मग पुढे त्यापासून पृथ्वीपर्यंतची पंचमहाभूत झाली. शब्दाच्या आधारानेच वेदादी शास्त्रे आकाराला आली. मग आता म्हटलेलं आहे समर्थांनी की म्हणजे या गुणक्षोभिनीमध्ये ओंकार हा शब्द जन्माला आला आणि अ, उ आणि म या त्रिवेणी संगमातून पुढे वेदांचा विस्तार झाला. अर्थात ही सगळी माया जन्माला आली म्हणजे शब्दरूप प्रगट झालं. हो, मग पंचभूते त्रिगुणाकार, पंचभूत त्रिगुणाकार. त्रिगुण कोण आहेत? रज, तम आणि सत्व. अवघा वायोचा विकार, याच्यात मूळ काय आहे? तर वायोचा आहे. जाणीव नेणिवेचा विचार वायोची करिता. जाणीव आणि नेणिवेचा विचार वायोची करिता. मग आता समर्थ म्हणतात आहे की पंचमहाभूत आणि त्रिगुण म्हणजेच काय आहे? पंचमहाभूत, 5 पंचमहाभूत आणि 3 त्रिगुण. पंचमहाभूत पृथ्वी, तेज, आप, वायू, आकाश आणि त्रिगुण दिलेले आहेत. त्रिगुण म्हणजे रज, तम आणि सत्व. हे सगळं मिळून अष्टधा प्रकृती आहे. मग समर्थ म्हणतात पंचभूते त्रिगुणाकार, अवघा वायोचा विकार, जाणीव नेणिवेचा विचार वायोची करिता. पंचमहाभूतां त्रिगुण म्हणजे अष्टधा प्रकृती आहे आणि मूळ माहिती सर्व सूक्ष्म रूपाने असतात. जाणीव आणि नेणीव यांचा विचारही मूळ मायेमुळेच उत्पन्न होतो. मग जाणीव नेणिवेचा विचार, जाणीव आणि नेणीव यामध्येच रज, तम आणि सत्व गुण आलेले आहेत. जाणीव आणि नेणीव या 2 गोष्टीतून 3 गुण जन्माला आले. शुद्ध स्वरूपाची जाणीव म्हणजे सत्वगुण, काही जाणीव काही नेणीव याला आपण म्हणतो रजोगुण, याला रजगुण म्हटलेला आहे. आणि पूर्णपणे नेणीव याला तमगुण म्हटलेला आहे. म्हणून अशा प्रकारे रज, तम आणि सत्व म्हणून समर्थ म्हणतात रज, तम, सत्व येण्याची चाले जीवित्व. हे संपूर्ण सचराचर चालते आहे. हे पंचमहाभूत आणि 3 त्रिगुण, 3 गुण आणि 5 पंचमहाभूत, 3 आणि 5 झाले 8 एकूण मिळून याला अष्टधा प्रकृती असं म्हणतात. आणि ही प्रकृती अष्टधा प्रकृती आहे. 8 जणांचा हा काला आहे, हे मिश्रण आहे. याच्या पलीकडे या जगात काहीही नाही आहे. पंचमहाभूत आणि त्रिगुण एवढेच फक्त एकत्रित आलेले आहेत. म्हणून समर्थ पुढे त्याचा उल्लेख करतात आहे. वायो नसता कैची जाणीव, जाणीव नसता कैची नेणीव, जाणीव नेणिवे सठाव वायो गुणे. म्हणजे परब्रह्माच्या ठिकाणी जाणीव आहे, म्हणजेच परब्रह्माच्या ठिकाणी जाणीव म्हणजे ज्ञानही नसते व नेणीव म्हणजे अज्ञानही नसते. मूळ माया जर नसती तर जाणीव कुठली आणि नेणीव कुठली? हो, म्हणून ज्ञान अज्ञानास कारण मूळ माया म्हणजे वायूच आहे. मग समर्थ म्हणतात आहे पुढे वायू नसता कैची जाणीव, सगळ्याच्या मुळाशी कण आहे वायू आहे. तो वायू जर नसेल तर आम्हाला जाणीव सुद्धा कशी कळेल? आणि ती कळण्यासाठी समर्थ म्हणतात ती कळण्यासाठी कोणाचा तरी आधार लागत असतो. उदाहरणार्थ जर फूल आहे आणि फूल सुगंधी आहे, आता वायूबद्दल चाललंय बरं का,
वायो नसता कैची जाणीव, समर्थाने उत्तमाचं उदाहरण दिलंय. वायो नसता कैची जाणीव, जाणीव नसता कैची नेणीव, जाणीव नेणीवे सठाव वायो गुणे. म्हणजे वायोशिवाय काहीच कळत नाही. मग समर्थ म्हणतात, जर आपलं उदाहरण जर फुलाचं घेतलं तर आपण म्हणतो हे फूल सुगंधी आहे. आता सांगा बरं, फूल सुगंधी आहे हे कशावरून कळेल? कोणी सांगितलं तुम्हाला का फूल सुगंधी आहे म्हणून आपण म्हणू फूल सुगंधी आहे? हे सांगण्याची गरज नाही. आम्हाला त्याचा वास येतो, त्याचा गंध येतो, आम्हाला जाणवतो तो सुगंध. पण तो सुगंध जाणवण्यासाठी कशाची गरज आहे हो? सुगंध जाणवण्यासाठी वाऱ्याची गरज आहे. तो जर वायू नसेल तर फुलातला गंध सुद्धा कळत नाही. त्याप्रमाणे जाणीव सुद्धा कळण्यासाठी वाऱ्याची गरज आहे. वारा नसेल तर जाणीव कळणार नाही. म्हणून समाजामध्ये सुद्धा 3 प्रकारचे लोक आहेत. काही लोक सत्वगुणी आहेत, काही लोक तमोगुणी आहेत, तर काही लोक रजोगुणी आहेत. जे शुद्ध सत्वगुणी लोक आहेत ते सगळेच्या सगळे संत पुरुष आहेत हो. म्हणून समर्थ म्हणतात, स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस हे मुळात शुद्ध सत्वगुणी आहेत. त्यांनी कुठेही प्रवचन केली ते जसे आहेत तसेच आहेत. पण जेव्हा रजोगुणी त्यांच्या जवळ आले त्यामुळे विवेकानंदांनी यांचा सत्वगुण सगळ्या जगाला सांगितला. म्हणून विवेकानंद मी बोलतो असं म्हणत नाहीत, बोलतात आहे रामकृष्णच. सद्गुरू बोलतात आहे, फक्त मी माध्यम आहे, माझ्या जवळचं काही नाही, माझं बोलवितो विश्वंभर. ते माझ्या जवळचं काहीच नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात, फोडिले भांड्यार धन्याचा तो माल, मी तव हमाल भारवाही. फोडिले भांडार धन्याचा तो माल, मी तव हमाल भारवाही. समर्थ म्हणतात, सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मनुष्याचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा मी बोलत नाही असं म्हटलं, माझे सद्गुरू बोलतात आहे असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ शुद्ध सत्वगुण जो आहे तो सांगण्यासाठी माध्यम ज्यांचं वापरले जाते त्यांना रजोगुण म्हटला जातो. रजोगुणाशिवाय जगात लोकांना कुठलीही गोष्ट कळू शकत नाही. जसं फुलांचा सुगंध हा वाऱ्याशिवाय कळू शकणार नाही, त्याप्रमाणे फुलांचा सुगंध हा वाऱ्याशिवाय कळू शकणार नाही. त्याचप्रमाणे समर्थ म्हणतात, शुद्ध सत्वगुण म्हणजे इकडची जाणीव आणि ही जाणीव कळण्यासाठी जाणीव आणि नेणीव यांचं मिश्रण जिथे आहे त्याला आम्ही रजोगुण म्हणतो. तो रजोगुणच या जाणीवेला प्रगट करतो. नेणीवेमध्ये अज्ञान आहे. जगात सगळ्या गोष्टी आहेत हो. जशी जमिनीवर पडलेली दोरी आहे तिला साप जाणवला. का जाणवला? आपण म्हणतो जमिनीवर पडलेली दोरी आहे ती सापासारखी आहे, सापच आहे. आपण कधी कधी घाबरतो, पण तो का जाणवला हो? जाणवण्याच्या मागे दोघांचं मिश्रण आहे ना. काही अंधार आहे आणि काही प्रकाश आहे. या अंधार आणि प्रकाशाच्या मध्ये, या संधी प्रकाशामध्ये आम्हाला असलेल्या दोरीवर साप दिसला, पण तिथे जर पूर्ण अंधार असेल तरी दोरी दिसणार नाही किंवा तो साप जाणवणार नाही. किंवा तिथे पूर्ण प्रकाश असेल तर ती दोरी साप जाणवणार नाही. ती पूर्णपणे दोरी आहे हे प्रगट होईल. म्हणजे जगामध्ये ज्ञान आणि अज्ञान यांचं मिश्रणच जगत आहे. जगतामध्ये सर्वज्ञ ज्ञान नाही आणि कुठेही अज्ञान नाही. जाणीव आणि नेणीव यांच्या मिश्रणातूनच हा प्रचार झालेला आहे. म्हणून रजतम आणि सत्व येणेची चाले जीवित्व, ऐशा प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे. रजतम आणि सत्व येणेची चाले जीवित्व. म्हणून पुढे समर्थ म्हणतात, वायो नसता कैची जाणीव, जाणीव नसता कैची नेणीव, जाणीव नेणीवेस. वायोच नसता, वायो जर नसेल तर जाणीव कशी काय कळेल हो? जाणीव नसता कैची नेणीव. आता जिथे जाणीवच नाही आहे तर नेणीव कशी राहणार? म्हणून पुढे म्हटलंय, जाणीव नेणीवेस ठाव वायो गुणे. आणि जाणीव आणि नेणीव या गोष्टी आम्हाला केवळ फक्त त्या वायूमुळे कळतात. म्हणून म्हटलेलं आहे, जाणीव नेणीवेस ठाव वायो गुणे. मग हे सगळं कशामुळे कळतं? तर फक्त वायूमुळे कळतं. जेथे मुळीच नाही चळण, तेथे कैचे जाणीव लक्षण. जेथे मुळीच नाही चळण, तेथे कैचे जाणीव लक्षण. मनोनी वायोचा गुण नेमस्त जाणावा. एकापासून एक झाले, हे एक उगेची दिसून आले. स्वरूप मुळीच भासले त्रिगुण भूतांचे.
जेथे मुळीचं नाही चलन, जेथे जराही चलनवलन नसेल तेथे जाणीव तरी कशी असणार, तेथे कैसे जाणीव लक्षण, म्हणजे जेथे चलनवलन नसेल तेथे जाणीव तरी कशी असणार. म्हणून समर्थ म्हणतात, म्हणून वायूचा गुण नेमस्त जाणावा. म्हणून चलनवलन हा वायूचा गुण आहे हे नीट आपण जाणून घ्यावं. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे अशा प्रकारे वायूचं जे कार्य आहे ते समजून घ्या. म्हणून परमेश्वर अशा प्रकारे गुप्त स्वरूपात होता, ब्रह्म स्वरूपात होता. त्या ब्रह्माच्या ठिकाणी अशी कुठेतरी वायूची झुळूक आली आणि त्या ठिकाणी मूळ प्रकृती जन्माला आली. आणि मूळ प्रकृतीमध्ये हळूहळू कुठेतरी रज तम आणि सत्वगुण आले आणि तिथेही गुणक्षोभिनी जन्माला आली. आणि त्या गुणक्षोभिनीतून मग पुढे पंचमहाभूत निर्माण झाली. आणि ज्यांना आप, तेज, वायू, आकाश आणि पृथ्वी असं आपण म्हणतो. आणि ही पंचमहाभूत आणि त्रिगुण या सगळ्यांचा कर्दम झाला. या मिश्रणाला आम्ही पुढे प्रकृती म्हणू लागलो, ही सृष्टी म्हणू लागलो. हे सगळं अवघं ब्रह्मांड या अष्टधा प्रकृतीतून निर्माण झालं. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात, एकापासून एक झाले. समर्थता म्हणतात एकापासून दुसरा, दुसऱ्यापासून तिसरा, तिसऱ्यापासून चौथा, चौथ्यापासून पाचवा झाला. एकापासून एक झाले, हे एक उगेची दिसून आले. स्वरूप मुळीच भासले त्रिगुणभूतांचे. एकापासून एक झाले, एकापासून एक भूत झालं असं उगीच दिसून येते. पण मूळ मायेत हे त्रिगुणांचं आणि पंचमहाभूतांचं म्हणजे अष्टधा प्रकृतीचं स्वरूप आहे. थोडक्यात मूळ माया म्हणजेच काय आहे, अष्टधा प्रकृती आहे. म्हणून म्हटलेलं आहे समर्थांनी की तेज, वायू, आकाश, पृथ्वी, तेज, आयु, वायू, आकाश असं म्हणतो. आणि पंचमहाभूत आणि त्रिगुण यांचा कर्दम झाला आणि यांच्या मिश्रणाला, या मिश्रणाला आम्ही पुढे प्रकृती म्हणू लागलो आणि ही सृष्टी म्हणू लागलो. आणि हे सगळं अवघं ब्रह्मांड या अष्टधा प्रकृतीतून निर्माण झालं. एकापासून एक झाले, कशापासून काय झालं, हे एक उगेची दिसून आले. स्वरूप मुळीच भासले त्रिगुणभूतांचे. अशा प्रकारे कशापासून काय निर्माण झालं, आकाशापासून वायू निर्माण झाला, वायूपासून अग्नी निर्माण झाला, अग्नीपासून पाणी निर्माण झालं आणि पाण्यापासून पुढे पृथ्वी निर्माण झाली. म्हणून एकापासून एक निर्माण झालं. म्हणून पुढे दिलेला आहे, ऐसा हा मुळींचा कर्दमू, ऐसा हा मुळींचा कर्दमू, पुढे स्पष्टतेचा अनुक्रमू, सांगता एकापासून एक उगमू. हेही खरे. मूळ मायेत हे अष्टधा स्वरूप प्रथम अव्यक्त असते आणि पुढे स्पष्ट व्यक्त होत जाते. स्पष्टतेच्या अनुक्रमामुळेच एकापासून दुसरे उत्पन्न झाले असं म्हटलं जातं आणि तेही काय आहे, खरंच आहे. म्हणून अशा प्रकारे कशापासून काय झालं, आकाशापासून वायू निर्माण झाला, वायूपासून अग्नी निर्माण झाला, अग्नीपासून पाणी झालं आणि पाण्यापासून पृथ्वी झाली. अशा प्रकारे एकापासून एक निर्माण झालं. वायूचा कर्दम बोलिला, तयापासून अग्नी झाला, तोही पाहता देखिला कर्दमुची. म्हणजे समर्थ म्हणतात प्रथम वायूचे मिश्रण असते, त्यापासून कोण झाला, वायूचा कर्दम बोलिला, पहिलं वायूचा मिश्रण, तयापासून अग्नी झाला, त्याच्यापासून अग्नी झाला, तोही पाहता देखिला, तोही वास्तविक पंचमहाभूतांचंच मिश्रण असतो कर्दमची. वायू हा एक पंचमहाभूतातील एक घटक घेतला, एकापासून दुसरं भूत जन्माला आलेलं आहे आणि दुसरं जन्माला जरी आलं असेल तरी पहिल्याला घेऊन जन्माला आलेला आहे. प्रत्येकामध्ये नाविन्य आहे. म्हणून प्रकृती ही भिन्नता त्यामुळे झालेली आहे. प्रकृती ही वायूचा कर्दम बोलिला, तयापासून अग्नी झाला, तेही पाहता देखिला कर्दमची. एक एक भूत जरी घेतलं तरी ते दुसरं भूत सुद्धा त्याच्यामध्ये आहेच आहे. म्हणून पुढे म्हटलं आहे, अग्नीपासून झाले आप, तेही कर्दम स्वरूप, आपापासून पृथ्वीचे रूप, तेही कर्दम रूप. येथे आशंका उठिली, भूतास जाणीव कोठे देखिली, तरी भूतांत जाणीव हे ऐकली नाही वार्ता. आता म्हटलंय नंतर अग्नीपासून जल झालं, अग्नीपासून झाले आप, अग्नीपासून काय झालं, जल झालं, तेही कर्दम स्वरूप, तेही मिश्रित स्वरूपाचं असतं. आपापासून पृथ्वीचे रूप, तेही कर्दम रूप. नंतर आपापासून पृथ्वी हे भूत झालं आणि तेही मिश्रित स्वरूपाचेच असते आणि एकात इतर भूतांचे अंश असल्यामुळे ही सर्व मिश्रण रूपच आहे. म्हणून पुढे म्हटलं आहे, अग्नीपासून झाले आप. आप म्हणजे
पाणी, अग्नीपासून झाले आप तेही कर्दम स्वरूप, आपापासून पृथ्वीचं रूप तेही कर्दम रूपी, आपापासून पुढे पृथ्वी निर्माण झाली म्हणजे पाण्यापासून पृथ्वी असा तो क्रम आहे. तो क्रम आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवावा. म्हणून समर्थ म्हणतात आहे की पहिला आहे आकाश, आकाशापासून काय झाले वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून पाणी आणि पाण्यापासून पृथ्वी. या सगळ्यांमध्ये सगळी भूतं आलेली आहेत. सगळ्या भूतांमध्ये सगळी भूतं आहेत. म्हणजे एक भूतांमध्ये बाकीची 4 भूतं म्हणजे 5ही भूतं एका भूतात. तसं दुसऱ्या भूतांमध्ये पण तसंच आहे, तिसऱ्या भूतामध्ये पण तसंच आहे. म्हणजे प्रत्येक भूतामध्ये प्रत्येक भूत समाविष्ट आहे. परंतु त्यातला जो मुख्य अंश आहे, जो आम्हाला प्रगट स्वरूपात दिसतो, त्यामुळे त्या भूताला ते नामकरण आम्ही केलेलं आहे. म्हणजे जसं एका भूतामध्ये 4 भूतं आलेली आहेत, तर एक भूत जे आहे ते प्रामुख्याने दिसतं, त्याला आपण ते नाव दिलेलं आहे. मुळामध्ये त्या एका भूतामध्ये सगळी भूतं आलेली आहेत. आता पुढे समर्थ म्हणतात, येथे आशंका उठिली, भूतास जाणीव कोठे देखिली, तरी भूतांत जाणीव हे ऐकली नाही वार्ता. आता म्हटलंय समर्थांनी की एक साधक उभा राहून म्हणाला येथे की महाराज, एक शंका निर्माण झाली आहे. कुठली शंका आहे? ते आशंका उठली, भूतास जाणीव कोठे देखिली, त्या भूतांमध्ये कुठे जाणीव देखली, तरी भूतात जाणीव हे ऐकली नाही वार्ता. म्हणजे येथे अशी शंका उत्पन्न झाली आहे की भूते जड असतात, मग त्यात जाणीव कशी दिसेल, आणि भूतात जाणीव असते असे तर कुठं ऐकूही येत नाही. म्हणून पुढे दिले आहे, जाणीव म्हणजे जाणते चळन, तेचे वायूचे लक्षण, वायो अंगी सकळ गुण मागा निरोपिले. जाणीव म्हणजे जाळते चळन. एका शिष्याने प्रश्न केला आहे, काय केला आहे की जाणीव, समर्थ म्हणतात आहे की एका शिष्याने जाणीव म्हणजे हेतुपूर्वक केलेली हालचाल आहे. वायूचे हेच लक्षण आहे. वायूमध्ये म्हणजेच समर्थ म्हणतात, वायूमध्ये म्हणजेच मूळ मायेमध्ये सर्व गुण असतात. हे मागेच आपण सांगितलेलं आहे. एकाने प्रश्न विचारला की महाराज, ठीक आहे तुम्ही हे म्हणता बरोबर आहे, परंतु भूतांमध्ये जाणीव हे कसं काय शक्य आहे? भूतामध्ये जाणीव आहे का? तर समर्थ म्हणतात, काय शंका घेतात? जाणीव म्हणजे जाणते चळणे. या सगळ्या पंचमहाभूतामध्ये जाणीव ही आहे, पण ती जाणीव गुप्त स्वरूपात आहे. जाणीव आहे पण ती दिसत नाही. ती कशी आहे? गुप्त स्वरूपात आहे, ती प्रगट नाही. आणि म्हणून आम्ही आपण पूजा करतो, पाण्याची करतो, आकाशाची करतो, घटाची करतो, शंखाची करतो, नाद ब्रह्म म्हणून आम्ही घंटेची पूजा करतो, पृथ्वीला हात लावून पृथ्वीची पूजा करतो, आम्ही सगळ्या पंचमहाभूतांची पूजा करतो. त्यामध्ये जाणीव आहे, आणि जाणीव या शब्दाचा अर्थ मुळात सत्वगुण आहे आणि तो ब्रह्माचा अंश आहे. म्हणून पुढे दिला आहे समर्थ तेही पुढे म्हणतात आहे, जाणीव म्हणजे जाणते चळन, तेची वायोचे लक्षण, वायो अंगी सकळ गुण मागा निरोपिले. जाणीव म्हणजे हेतुपूर्वक केलेली हालचाल आहे. वायूचंच हे लक्षण आहे. वायूमध्ये म्हणजेच मूळ मायेमध्ये सर्व गुण आहेत, हेच आपण सांगितलेलं आहे. आणि तो समर्थ म्हणतात, वायो अंगी सकळ गुण मागा निरोपिले. वायूमध्ये सगळ्या प्रकारची भूतं आलेली आहेत, त्यामध्ये चळण सुद्धा आलेलं आहे, त्यामध्ये जाणीव सुद्धा आलेली आहे. फक्त वायूमध्ये चळण जास्त आल्यामुळे आपल्याला जाणीव लक्षात येत नाही. म्हणून जाणीव नेणीव मिश्रित, म्हणून जाणीव आणि नेणीव दोघेही एकत्रित झाले. म्हणून जाणीव नेणीव मिश्रित, अवघे चालिले पंचभूत, म्हणून या भूतात जाणीव असे. पंचमहाभूतांचा विस्तार जाणीव नेणीव मिश्रित चाललेला असतो, म्हणजे पंचमहाभूतात जाणीव असते. म्हणून म्हटलं आहे, प्रत्येक भूतामध्ये जाणीव आहे, कोठे दिसे कोठे न दिसे. प्रत्येक भूतामध्ये जाणीव आहे, पण ती कुठे दिसते कुठे दिसत नाही. कोठे दिसे कोठे न दिसे, परी ते भूती व्यापून असे, तीक्ष्ण बुद्धी करिता भासे स्थूळ सूक्ष्म. आता इथे म्हटलेलं आहे, अवघे चालेले पंचभूत, म्हणून या भूतात असे. म्हणजे भूतामध्ये प्रत्येक जाणीव आहे, म्हणजे आहे जाणीव प्रत्येक भूतामध्ये आहे, पण ती कसं आहे? कोठे दिसे कोठे न दिसे.
पण काही ठिकाणी जाणीव दिसते, काही दिसत नाही. परिते भूती व्यापून असे, परिती जाणीव काय आहे? सर्वत्र व्यापून आहे. तीक्ष्ण बुद्धी करिता भासे स्थूळ सूक्ष्म. आपण तीक्ष्ण बुद्धी याचा अर्थ बारकाईने पाहिलं, आपण ज्ञानदृष्टीने पाहिलं तर आम्हाला सर्व भूतांमध्ये ही जाणीव नटलेली आहे ते आम्हाला दिसू लागेल. म्हणून पुढे म्हटलं आहे की कुठे ती स्पष्टपणे दिसून येते, कुठे दिसते व तर ती कुठेच दिसत नाही. पण समर्थ म्हणतात सर्व पंचमहाभूतांना ती व्यापून असते. सूक्ष्म बुद्धीने विचार केला की जाणीवेचे सूक्ष्म किंवा स्थूळ रूप आपल्याला कळून येतं. पंचभूते आकारली, भूती भूते कालवली, तरी पाहता भासली, एक स्थूळ एक सूक्ष्म. एका भूताचा आपण विचार केला तर ते एक भूत नाही आहे. एका भूताचा विचार करून कसं चालेल? एका भूतामध्येच सगळी भूतं आलेली आहेत. मग तो एक सिंगल भूताचं आपण नाव घेऊ शकत नाही. त्या भूतामध्ये सगळी इतरही भूतं आलेली आहेत. उदाहरणार्थ आपण आता शरीर घेतलं, जे आपलं शरीर आहे हा जर घटक घेतला, कारण शरीर काय आहे? पंचमहाभूतांनीच तयार झालेलं आहे. एक शरीर नाही तर जगाच्या पाठीवर असलेले सगळे शरीर, त्याच्यामध्ये प्राण्यांचं पण आलं, प्राणी मात्रांचे सगळी शरीर घ्या, ती पाचही भूतांनी मिळून तयार झालेली आहे. मग त्या पाचही भूतांमध्ये आम्हाला पृथ्वी दिसते की नाही? पृथ्वी याचा अर्थ ज्याला स्पर्श करतो त्याची जाणीव होते, त्याचं नाव पृथ्वी आहे, ते पृथ्वी तत्व आहे, ते शरीरामध्येच आहे. मग त्या पृथ्वी तत्वामध्ये जसं आकाश म्हणजे पोकळी आहे की नाही? आपण नाही म्हणू शकत नाही, कारण ज्या अर्थाने रक्त धावते याचा अर्थ पोकळ वाटा आहेत म्हणून रक्त धावते. धावण्यासाठी शक्ती पाहिजे आणि ती वायू देतो आपल्याला, म्हणजे वायू तत्व आहे. आम्ही श्वास घेतो, श्वास सोडतो म्हणजे काय आहे? वायू आहे. अग्नी 97 हा ताप आपल्यात असलाच पाहिजे, म्हणजे अग्नी जो आहे, पण तो ताप नाही असं म्हणतो, पण तो ताप आहे. तेवढी उष्णता आपल्या शरीरात असलीच पाहिजे, तेवढीच उष्णता राहिली पाहिजे. ती वाढताही कामा नये आणि ती कमीही होता कामा नये. त्या भूताचं सुद्धा एक संतुलन आहे. त्या संतुलनाप्रमाणे ते जर राहिलं तर ते शरीर आरोग्य संपन्न असतं. पाण्याचं प्रमाण वाढलं तरी चालतं, अग्नीचं प्रमाण वाढलं तरी ते शरीर चांगलं चालत नाही. कुठलंही एक भूत वाढलं तर चालत नाही, त्याचं योग्य प्रमाण आहे, म्हणजे ज्या त्या प्रमाणाप्रमाणे ते वाढलं पाहिजे. त्याप्रमाणे आमच्या शरीरामध्ये आकाश, वायू, अग्नी, पाणी आणि पृथ्वी या सगळ्या भूतांचा संचय आहे. जसं शरीरामध्ये पाचही भूतं आहेत तशी प्रत्येक गोष्टीमध्ये पाचही भूतं आलेली आहेत, तसं एकेका भूतामध्ये सुद्धा सगळी भूतं आलेली आहेत. म्हणून समर्थ पुढे देतात आहे, पंचभूते आकारली, भूती भूते कालवली, तरी पाहता भासली, एक स्थूळ एक सूक्ष्म. पंचभूते आकाराला आली तेव्हा सुद्धा ती एकमेकात कालवलेली होती, पण वरवर जर आपण पाहिलं तर ती वेगवेगळी वाटतात. काही स्थूळ रूपाने असतात तर काही सूक्ष्म रूपाने असतात. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, निरोध वायो न भासे, तैसी जाणीव न दिसे, न दिसे परिते असे भूतरूपे. निरोध वायो न भासे. निरोध वायो या शब्दाचा अर्थ स्तब्ध झालेला. जसं झाडाचं पान हलत नाही, आपण म्हणतो अरे काय वाराच नाही आहे. वारा नाही म्हटलं तर आपण जगू शकत नाही. मग कसं काय म्हणतो वारा नाहीच आहे? वायू आहे म्हणजे वारा आहे, म्हणून आम्हाला श्वास घेता येतो आहे. आम्हाला जाणवत नाही, जी गोष्ट जाणवत नाही ती नाही असं म्हणणं हे हास्यास्पद आहे. नसेल जाणवत परंतु ते नाही आहे का? म्हणून नाही असं म्हणता येत नाही, ते आहेच आहे. निरोध वायो न भासे, तैसी जाणीव न दिसे, न दिसे परिते असे भूतरूपे. भूतामध्ये ज्याप्रमाणे आम्हाला जाणीव जाणवत नाही, त्या भूतामध्ये ती जाणीव नाही दिसत, त्याप्रमाणे वायू दिसत नाही, वायू जाणवत नाही, परंतु त्यामध्ये तो वायू असतोच. जसा आम्हाला पंखा लावल्यानंतर वारा लागतो, पंखा बंद असताना वारा असतो की नाही? असतो, पण तो जाणवत नाही, हा भाग वेगळा. पण तुम्ही नाही असं म्हणू शकत नाही. त्याप्रमाणे भूतामध्ये जाणीव आहेच, पण ती जाणवत नाही आपल्याला, इतकाच भाग आहे. म्हणून आपल्याला जाणवत नाही म्हणून नाही म्हणणं हे योग्य नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे की जेव्हा वारा वाहतो स्तब्ध असतो,
जेव्हा वारा वाहत नाही, स्तब्ध असतो, तेव्हा तो आहे असं वाटत नाही. तसंच जाणीवेचं सुद्धा आहे, ती असते पण दिसत नाही, पण ती भूतरूपाने असतेच असते. म्हणून पुढे दिलंय, काष्टी अग्नी दिसेना, निरोध वायो भासेना, जाणीव तैसी लक्षेना एकाएकी. आता दोन दृष्टांत इथे समर्थांनी दिलेले आहे. काष्टी अग्नी दिसेना, काष्टात अग्नी दिसतो, तो दिसत नाही. काष्ट म्हणजे लाकूड असतो पण तो दिसत नाही. वायूचा निरोध होतो तेव्हा तो भासत नाही. त्याप्रमाणे जाणीवही एकाएकी लक्षात येत नाही, सहज बघता लक्षात येत नाही. म्हणून या ओळीमध्ये समर्थांनी दोन दृष्टांत दिलेले आहेत. क्षणामध्ये काष्टामध्ये म्हणजे लाकडामध्ये अग्नी आहे, जाणवतो का हो? तर नाही जाणवत. पण लाकडात अग्नी आहे की नाही, सिद्ध झालेला आहे, लाकडामध्ये अग्नी आहे. त्याप्रमाणे वारा जाणवत नाही पण वारा आहे, त्याप्रमाणे भूतामध्ये जाणीव दिसत नाही, जाणीव जाणवत नाही, पण ती जाणीव आहेच आहे. म्हणून म्हटलंय पुढे, भूत वेगळाली दिसती, पाहता एकची भासती, बहुत धूर्तपणे प्रचिती ओळखावी. पंचमहाभूते दिसताना वेगवेगळी दिसतात, पण वास्तविक ती एकच रूप असतात. अत्यंत चतुरपणाने याची प्रचिती आपण घ्यावी आणि त्यांची ओळख मग आपल्याला हळूहळू बरोबर पटते. भूते वेगळाली दिसती, पाहता एकची भासती, बहुत धूर्तपणे प्रचिती ओळखावी. ब्रह्मापासून मूळमाया, मूळमायेपासून गुणमाया, गुणमायेपासून तया गुणास जन्म. ब्रह्मापासून मूळमाया. आता इथे सरळ त्यांनी यादीच दिलेली आहे समर्थांनी. ब्रह्मापासून काय आहे? मूळमाया. मूळमायेपासून काय दिलेलं आहे? मूळमायेपासून गुणमाया, गुणमायेपासून तया गुणास जन्म. पुढे गुणजन्म घेतात आहे. पंचभूत महाभूत दिसताना वेगवेगळी दिसतात, तसं ब्रह्मापासून मूळ माया उत्पन्न झाली, मूळ मायेपासून गुणमाया जन्माला आली आणि तिच्यापासून गुणांचा जन्म झाला. म्हणून त्याप्रमाणे जसं आपल्याला वारा जाणवत नाही परंतु तो वारा आहे. भूते वेगळाली दिसती, पाहता एकची भासती, ब्रह्मापासून मूळ माया, मूळ मायेपासून गुणमाया, गुणमायेपासून तया गुणास जन्म. पुढे गुण जन्माला आला आहे. इथे ब्रह्मापासून मूळ माया, मूळ मायेपासून गुणमाया, गुणमायेपासून मग या ठिकाणी गुण जन्माला आले आणि गुणांपासून पुढे काय झालं? पुढे समर्थ म्हणतात, गुणापासून या भूते, गुणापासून भूत जन्माला आली आणि भूत म्हणजे कोण? पंचमहाभूत. गुणापासून भूते पावली पष्ट दशते, ऐसी याची रूपे समजते निरोपिली. गुणांपासून मूळ माया, गुणांपासून मूळ मायेत अव्यक्त असलेली पंचमहाभूते स्पष्टपणे दिसू लागली आणि या सर्वांची रूप पूर्वी स्पष्ट करून समर्थांनी सांगितलेली आहेत. आणि आता पुढे समर्थ म्हणतात आहे, पुढे गुण जन्माला आलेला आहे. गुणापासून भूते, गुणापासून भूत जन्माला आली, पावली पष्ट दशते, ऐसी यांची रूपे समजते निरोपिली. आता समर्थांनी एक महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे. आकाश गुणापासून झाले. आकाश कशापासून? गुणापासून झाले. आकाश हे गुणापासून झालं. आता आपण काय म्हटलं? गुणापासून पंचमहाभूत जन्माला आली. मग पंचमहाभूत जर गुणांपासून आली तर आकाशही गुणांपासून जन्माला आलं. आणि पुढे त्याचं स्पष्टीकरण समर्थ आता देतात आहे. आकाश गुणापासून झाले, हे कदापि नाही, हे कदापि नाही घडले. शब्द गुणास कल्पिले आकाश वायो. आकाश वाया, आकाश हे गुणांपासून झालेलं नाही म्हणून आकाशापासून शब्द झाला, म्हणून ते आकाश गुणापासून झाले असं म्हणता येणार नाही. यावर श्रोत्यांनी शंका काढली की आकाश हे गुणापासून झालं, हे कधीच घडलं नाही, हे कधी घडत नाही. शब्द गुणाला आधार हवा म्हणून विनाकारण आकाशाची कल्पना केलेली आहे. एक सांगता एकची भावी, उगीच करी गथा गोवी. समर्थ म्हणतात, आता समर्थ रागवलेले आहेत आणि ते म्हणतात आहे की मी सांगतो एक आणि तुम्ही समजून घेता दुसरं. एकापासून एक झालं हे खरं आहे, पण आताच आपण बोललो की आकाश हे सुद्धा भूत आहे. मग समर्थ म्हणतात हे आकाश हे गुणापासून जन्माला आलेलं नाही आहे. उगाच गोथागोवी करू नका, कारण नसताना चर्चा करू नका. मी सांगतो तेवढं ऐका. एक सांगता एकची भावी, उगीच करी गथा गोवी, तया वेड्याची उगवी कोणे करावी. यावर म्हणाले समर्थ म्हणतात की एक सांगायला गेलो की दुसरीच कल्पना करतात, उगीच गोंधळ निर्माण करतात आहे. अशा वेड्यांची समजूत कोणी कशी घालावी. म्हणून पुढे म्हटलं आहे, सिकविल्याही कळेना, सांगतो आहे ते ऐकत नाही.
उमजविल्याही उमजेना दृष्टांतही तर्केना मंदरूप. ज्याला कळत नाही त्याला काय सांगावं. दोन गोष्टी आहे, एक तर समजून घ्यावं, नाही बुद्धी चालत तर श्री सद्गुरूंवर विश्वास ठेवावा. म्हणून सद्गुरूंवर विश्वास ठेवा. जर आपली बुद्धी चालत नाही तर समर्थ म्हणतात सांगतो तेवढं ऐका आणि तसं ते समजून घ्या, तर्क करत बसू नका. जसं डॉक्टर आपल्याला औषधं देतात, आपण विचारतो की हे औषध कशाचं आहे, मग ते म्हणतात पोट दुखू नये म्हणून आहे हे औषध. मग हे औषध पोटदुखी कमी करणार का, हे तुम्ही कशावरून म्हणता, असं आपण विचारतो का, नाही विचारत. तसं समर्थ म्हणतात आहे शिकविल्याही कळेना उमजविल्याही उमजेना दृष्टांतेही तर्केना मंदरूप. शिकवले तरी कळत नाही, समजवले तरी समजत नाही, दृष्टांताने पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी मंद बुद्धीमुळे त्यावरूनही तर्काने जाणता येणार नाही. भूताहून भूतथोर हाही दाविला विचार परी भूतावरील स्वतंत्र कोण आहे. पंचमहाभूतांमध्ये एकापेक्षा दुसरे थोर आहे. काही विचार, हाही विचार स्पष्ट करून सांगितलेला आहे. मग भूतांमध्ये स्वतंत्र कोण आहे. जेथे मूळ माया पंचभूतिक तेथे काय राहिला विवेक. मूळ माये परते एक निर्गुण ब्रह्म. ब्रह्मी मूळ माया झाली तिची लीळा परीक्षिली तव ते निखळ ओतली भूते त्रिगुणांची. जेथे मूळ माया पंचभौतिक, जेथे मूळ माया ही पंचभौतिक आहे तर आता आणखी काय विचार करणार. मूळ माये परते एक निर्गुण ब्रह्मच फक्त असते. ब्रह्मी मूळ माया झाली तिची लीळा परीक्षिली तव ते निखळ ओतली भूते त्रिगुणांची. ब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया झाली, तिने निर्माण केलेल्या विश्वोत्पत्ती रूपाने. हे जे रूप आहे खेळाचं परीक्षण केलं की कळून येतं. मूळ माया म्हणजे निव्वळ त्रिगुणांची आणि पंचमहाभूतांची जणू मुसच आहे. भूते विकारवंत चत्वर आकाश पाहता निर्विकार. आकाशभूत हा विचार उपाधी करिता. चार भूते विकारवंत भासतात, पण आकाशाकडे पाहता ते निर्विकार भासतो, बाकीची सगळी विकारवंत भासतात. पण आकाशाला वेगळेपणाने पाहता येते आणि त्याच्या ठिकाणी शून्यत्व ही उपाधी आहे, म्हणून त्याची गणना पंचमहाभूतांमध्ये केली जाते. पिंडी व्यापक म्हणून जाणीव, ब्रह्मांडी व्यापक म्हणून शिव. पिंडी व्यापक म्हणून जीव, ब्रह्मांडी व्यापक म्हणून शिव. तैसाच हाही अभिप्राव आकाशाचा. पिंडाला व्यापून असणारी जाणीव तिला जीव म्हणतात आणि ब्रह्मांडाला व्यापून असणाऱ्या जाणीवेला शिव म्हणतात. तसाच अभिप्राय आकाशाचा आहे. उपाधीमध्ये सापडले सूक्ष्म पाहता भासले, इतुक्यासाठी आकाश झाले भूतरूप. ते शून्यत्वाच्या उपाधीत सापडले आणि सूक्ष्म असून दृष्टीला भासलं म्हणून आकाश हे भूतरूप झालं. आकाश अवकाश तो भकास, परब्रह्म ते निराभास. उपाधी नसता जे आकाश तेची ब्रह्म. आकाश हे अवकाश रूप असल्याने ते कसं आहे, शून्य आहे, तसं ते भासतं. परब्रह्म ते हे निराभास आहे. शून्यत्व रहित जे आकाश आहे तेच ब्रह्म आहे. जाणीव नेदीव मध्यमान हेची गुणांचे प्रमाण. येथे निरोपिले त्रिगुण रूपे सहित. सत्व रज आणि तम यात गुणांचं प्रमाण म्हणजे जाणीव नेणीव आणि जाणीव नेणीव मिश्रितच असं आहे. याप्रमाणे येथे त्रिगुणांचं त्यांच्या रूपासहित वर्णन केलेलं आहे. प्रकृती पावली विस्ताराते पुढे एकाचे एकची होते. विकारवंतची तयाते नेम कैसा. पुढे अष्टदा प्रकृतीच विस्तार पावली आणि एकातून एक पदार्थ निर्माण झाले. प्रकृती ही विकारवंत आहे आणि त्याच्यातून असंख्य वस्तू कशा निर्माण झाल्या याबद्दल आश्चर्य करायला नको. काळे पांढरे मिळविता पारवे होते तत्वता. काळे पिवळे मिळविता हिरवे होते. उदाहरणार्थ समर्थाने दिलेलं आहे. जसं काळ्या रंगात काळे पांढरे मिळविता, काळ्या रंगात पांढरा रंग मिसळला तर पारवे होते तत्वता. तर कोणता रंग निर्माण होतो, पारवा रंग. काळे पिवळे मिळविता हिरवे होय. तसंच काळा आणि पिवळा रंग, निळ्या रंगात पिवळा रंग जर मिसळला तर हिरवा रंग तयार होतो. ऐसे रंग नाना परी मिळविता पालट धरी. तैसे दृश्य हे विकारी विकारवंत. या प्रकारे समर्थ म्हणतात नाना रंगाचं मिश्रण केलं की नवनवीन रंग तयार होतात. पहिल्या रंगाचं स्वरूप बदलून जातं. ऐसे रंग नाना परी मिळविता पालट धरी. पहिल्या रंगाचं
स्वरूप बदलतं तैसे दृश्य हे विकारी विकारवंत. त्याप्रमाणे सर्व दृश्य सृष्टी ही विकारवंत आहे. एका जीवने नाना रंग, उमट लागती तरंग, पालटाचा लागवेग किती म्हणून पाहावा. पंचमहाभूतापैकी एका पाण्याचा विचार जर केला तरी त्यामुळे किती फेरबदल घडून येतात हे पाहिलं की आश्चर्य वाटू लागतं आपल्याला. मुळात पाणी एकच असून त्यावर अनेक तरंग उठतात आणि पाहता पाहता इतका बदल घडून येत असतो की हे सांगणे हे काय आहे अवघड होऊन जातं. एका उदकाचे विकार, उदक म्हणजे पाणी, पाहता दिसती अपार, पाचाभूतांचे विस्तार, 84 लक्ष योनी. उदक हे पंचमहाभूतापैकी एक आहे आणि त्याचे विकार जर अपार आहेत मग पंचमहाभूतांचा विस्तार किती सांगावं. 84 लक्ष जीवयोनी हा पंचमहाभूतांचा विस्तार आहे. नाना देहाचे बीज उदक, उदकापासून सकळ लोक, किडा मुंगी स्वापदाधिक उदकेची होय. अनेक प्रकारच्या देहांचे बीज उदकच आहे. उदकापासून सर्व लोक निर्माण झाले आहेत. किडा मंगी श्वापदाधिक जेवढी जीवसृष्टी दिसून येते ती सगळी उदकामुळे निर्माण झालेली आहे, उत्पन्न झालेली आहे. शुक्लित शोणित म्हणजे निर, त्या निराचे हे शरीर, नखे दंत असती मात्र उदकाच्या होती. समर्थ म्हणतात अनेक प्रकारच्या देहांचे बीज, अनेक प्रकारच्या देहांचे बीज उदकच आहे. उदकापासून सर्व लोक निर्माण झालेले आहेत. किडा मुंगी श्वापदाधिक जेवढी जीवसृष्टी निर्माण होते ती सगळी या पाण्यामुळे निर्माण झालेली आहे. पुढे समर्थ म्हणतात शुक्लित शोणित म्हणजे निर, रेत रक्त म्हणजे पाणीच आहे. त्या पाण्यानेच हे शरीर बनलेलं आहे. त्या निराचे हे शरीर, नखे दंत असती मात्र उदकाच्या होती. शरीरातील नखे दात अस्ती वगैरे म्हणजे हाडं वगैरे सगळी काय आहे उदकापासूनच आहे. मुळ्यांचे बारीक पागोरे, तेने पंथे उदक भरे, त्या उदकेची विस्तारे वृक्ष मात्र. झाडांच्या मुळाचे जे बारीक तंतू असतात, मुळ्यांचे बारीक पागोरे, त्या मार्गानेच उदक त्या वृक्षाच्या सर्व अवयवात भरले जाते. तेने पंथे उदक भरे, त्या उदकेची विस्तारे वृक्ष मात्र. त्या सगळ्या अवयवात भरलं जातं आणि त्या उदकाच्यामुळे त्या वृक्षाचा इतका विस्तार होत असतो, एवढा मोठा तो वृक्ष होतो. आम्र वृक्ष मोहरा आले, अवघे उदका करिता झाले, फळी फुले लगडले सावकास. आम्र वृक्षांना मोहर आला, पुढे यथावकाश ते फळाफुलांनी उलगडून जातात, बहरला जातो. हे सर्वही सगळं पाण्यामुळेच होतं. खोड फोडून आंबे पाहता, तेथे दिसेना सर्वथा, फांद्या फोडून फळे पाहता ओली झाले. आंब्याच्या झाडाला जे आंबे लागतात म्हणून जर त्याचे खोड फोडून त्यात आंबे पाहू लागलं तर ते आंबे आढळत नाही. तसंच फांद्या तोडून फळे पाहू गेल्यासही म्हणजे फळं बघितली, जर फांद्या तोडून आपल्याला वाटलं की याच्यात फळं असतील तर ती ओली काय सालच हाती येते. मुळापासून शेवटवरी फळ नाही तदनंतरी, जळरूप फळचतुरी विवेके जाणावे. मुळापासून शेंड्यापर्यंत अशा प्रकारे पाहिलं तर फळ दिसून येत नाही, पण झाडाला येणारं फळ हे जलरूप असतं. हे विवेकाच्या योगे चतुर्पुरुषाने जाणून घ्यावं. तेची जळ शेंड्या चढे, तेव्हा वृक्ष मात्र लगडे, एकाचे एकची घडे येणे प्रकारे. ते जल शेंड्यापर्यंत पोचते तेव्हा वृक्ष फळांनी लगडून येतं म्हणजे बहरून येतं. त्याप्रमाणे एकापासून एक याप्रमाणे निर्माण होते. पत्रे पुष्पे फळे भेद, किती करावा अनुवाद, सूक्ष्म दृष्टीने विशद होत आहे. म्हणजे समर्थ म्हणतात एकाच पाण्यापासून फळं फुलं पानं इत्यादी सगळा बदल घडून येतो. किती म्हणून त्याचं वर्णन करावं. सूक्ष्म दृष्टीने पाहिलं की ही सगळं स्पष्टपणे आपल्याला कळून येतं. भूतांचे विकार सांगो किती, क्षणक्षणा पालटती, एकाचे एकची होती नाना वर्ण. पंचमहाभूतांचे विकार किती सांगणार, त्यात क्षणोक्षणी बदल घडून येत असतो. एकाहून एक असं अनेक रंग उत्पन्न होतात. म्हणून समर्थ म्हणतात त्रिगुणभूतांची लटपट, पाहो जाता हे खटपट, बहुरूप बहुपालट किती म्हणून सांगावा. मग त्रिगुण आणि पंचमहाभूतांच्या मिश्रणाची ही सर्व करामत आहे. आणि या संबंधी विचार जर केला तर असंख्य रूप असंख्य बदल सारखे घडून येताना दिसतात. त्यांचं किती वर्णन करावं.
म्हणून शेवटच्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात, ये प्रकृतीचा निरास, विवेक वारावा सावकास, मग परमात्मा परेश अनन्य भावे भजावा. म्हणून समर्थ म्हणतात, या सगळ्या अष्टदा प्रकृतीचं निराकरण विवेकाने सावकाश करून तिला बाजूला सारावं आणि मग अनन्य भावाने परमात्मा जो परेश आहे त्याला भजावं, त्याचं स्मरण करावं. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे गुणरूप निरूपण नाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.